मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थ रम्याचं कपाट उघडून बघतो आणि समोर सर्व बघितल्यानंतर त्याला धक्काच बसतो. तर तेव्हा रम्या पार्थला म्हणते, स्कार्फच्या खाली जो डबा आहे ना तो उघडून बघ. तर इकडे सर्वजण गावाकडे चाललेले असतात. तर तेव्हा काव्या मनातल्या मनामध्ये, जीवाला एवढा वेळ मेसेज केला मी तरीसुद्धा त्याने काही रिप्लाय केला नाही. मग आज काय झालं असेल? दुसऱ्या कोणाशी तरी हा चॅट करत असेल का? आणि थोडं थांबते आणि स्वतःशी म्हणते, विचाराची गाडी भलतीकडेच नेऊ नकोस, ब्रेक लाव आत्ताच, नाहीतर मनाला सांग यू-टर्न घे. आणि फोन लाव त्याला. आणि अचानकपणे म्हणते, यू-टर्न घेतलाच पाहिजे. तर तेव्हा धनंजय काव्याला विचारतो, यू-टर्न कशासाठी घ्यायला पाहिजे, काही राहिलेलं आहे का? तर तेव्हा काव्या, नाही काहीसुद्धा राहिलेलं नाही असं बोलू लागते आणि सॉरी म्हणते आणि त्यानंतर जीवाला फोन लावते. तर इकडे जीवा काव्याचा फोन बघतो आणि आजूबाजूला बघून फोन कट करून टाकतो. तर तेव्हा काव्या मनातल्या मनामध्ये, याने माझे 12 वेळा फोन कट केलेला आहेत आणि काय झालेलं असेल, नुसतीच गडबड ठीक आहे, पण याचं काही बिनसले वगैरे तर नाही ना, असं म्हणत असते. तर इकडे जीवा मनातल्या मनामध्ये, मला माहिती आहे काव्या, तुम्ही तिकडे निघालेला असणार आहे आणि आम्ही इथं नुसतंच घुटमळत आहे. काय होणार आहे तिकडं, दादा रम्याची समजूत काढू शकणार आहे का नाही मला माहितीच नाही, असं स्वतःशी बोलत असतो. तर इकडे आरू काव्याला, अहो कलेक्टर मॅडम, मोबाईलचं काय आहे एवढं आणि किती वेळ झालं कोणाला फोन करत आहेस तू? तर तेव्हा काव्या, काही नाही, कुणाला नाही असं म्हणते आणि तू सीआयडीगिरी बंद कर असं बोलत असते. तर तेव्हा आरू धनंजय आणि शारदाला म्हणते, मला काय वाटत आहे मिस्टर अँड मिसेस मोहिते, तुमच्या या मधल्या मुलीची लक्षणं मला काही ठीक वाटत नाहीत. तर त्यामुळे मला असं वाटत आहे की या थोरल्या मुलीसोबतच सुपारी फोडून टाका तिची सुद्धा. तर ते ऐकल्यानंतर सर्वजण हसूच लागतात. तर तेव्हा नंदिनी बोलू लागते आणि म्हणते, तुम्ही दोघी एकमेकींच्या सोबत कशा भांडत असता आणि मी सासरी गेल्यानंतर तुम्ही नीट राहा, नाहीतर मी थांबतेच तुमच्यासाठी. तर तेव्हा आरू बोलते, त्यापेक्षा तू हिलाच सासरी घेऊन जा, मला तर काही टाईमच देत नाही ती आणि दिवसभर ती त्या जीविकासोबत गुटरगू करत असते. तर तेव्हा नंदिनी म्हणू लागते, काव्या, त्या जीविकाला लग्नाला बोलवलेलं आहेस का नाही? ती आली ना तर निदान आमची भेट तरी होईल ना. तर तेव्हा धनंजय विचारतो, ही जीविका कोण आहे? तर तेव्हा नंदिनी म्हणते, काही नाही, ती काव्याची खास मैत्रीण आहे. तर तेव्हा धनंजय शारदाला विचारतो, तुला माहिती आहे का? तर तेव्हा शारदा म्हणते, नवीनच आहे कोणीतरी. तर तेव्हा काव्या बोलू लागते आणि म्हणते, बाबा ती मैत्रीणच आहे माझी. आणि नंदिनीला म्हणते, ताई मी तिला बोलवलेलं आहे आणि तेच बघत होते मी फोन करून, ती निघाली आहे का नाही, कधी पोचणार आहे वगैरे ट्राय करत होते, पण फोनमध्ये रेंजच नाही. तर तेव्हा आरू बोलू लागते आणि म्हणते, माझ्या फोनला रेंज आहे ना आणि मला तू नंबर दे, मी फोन लावते. तर तेव्हा काव्या म्हणते, आरुषी प्लीज असं म्हणून भडकते आणि तुझी परीक्षेमध्ये नंबर येतात ना त्या नंबरकडे लक्ष दे आणि असं म्हणून त्या दोघी परत भांडू लागतात. तर तेव्हा शारदा त्या दोघींना बास असं सांगते आणि या दोघी मुली एवढ्या आगाऊ आहेत ना, काय पराक्रम करणार आहेत कोणाला माहिती. आणि ते गाववाले मलाच विचारतील, शारदा तुझ्याच मुली आहेत ना या, असं बोलल्यानंतर मात्र सर्वजण हसूच लागतात. तर इकडे पार्थ तो डबा हातामध्ये घेतो. तर त्याच्यामध्ये चक्क मंगळसूत्र असतं आणि तेव्हा पार्थ ते मंगळसूत्र आपल्या हातामध्ये घेतो आणि तसाच हातामध्ये घेऊन तो रम्याच्या दिशेने वळतो. आणि तेव्हा ते बघितल्यानंतर रम्या खूपच आनंदित होते आणि पार्थला म्हणते, तुला आठवत आहे का, आपल्या लहानपणापासून जोडून ठेवणारी रेशीम गाठ आहे ही. तर तेव्हा पार्थला तो क्षण आठवू लागतो आणि त्यानंतर पार्थ रम्याजवळ जाऊन बसतो आणि तिला म्हणतो, तू सिरियसली बावला बावलीमधल्या लग्नातलं मंगळसूत्र अजून जपून ठेवलेलं आहेस आणि तिथून उठून जात असतो. तर तेव्हा रम्या ते मंगळसूत्र पकडते आणि पार्थला म्हणते, हे मंगळसूत्र जरी खेळण्यामधलं असलं ना तरीसुद्धा माझ्या मनामधला संसार खरा आहे. तर तेव्हा पार्थ ते मंगळसूत्र आपल्या हातामधून सोडून देतो आणि तिथून काही न बोलता बाहेर निघून जातो. तर तेव्हा रम्या परत जोराने रडू लागते. तर त्यानंतर पार्थ खाली येतो. तर तेव्हा विक्रम पार्थला विचारतो, रम्याची तब्येत कशी आहे आणि ती शुद्धीवरती आली आहे का नाही.
आणि काय म्हणाली ती? तर तेव्हा पार्थला जेव्हा रम्या जे काही बोललेली असते ते सर्व आठवत असतं आणि तो एकदम शांत झालेला असतो. तर तेव्हा मानिनीसुद्धा पार्थला विचारते आणि बोल काय झालेलं आहे का मी जाऊन बोलू रम्यासोबत. तर तेव्हा पार्थ अचानकपणे आपण हे लग्न पोस्टपोन करूयात असं म्हणतो. तर ते ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना धक्काच बसतो. तर तेव्हा जीवा पार्थला म्हणतो, दादा हे काय बोलत आहेस तू आणि बरा आहेस ना तू? तर तेव्हा पार्थ मी बरा नाही असं म्हणतो आणि आपल्याला वाटत आहे रम्या बिथरलेली आहे, पण आपल्याला जे वाटत आहे ना ते फक्त वरचं टोक आहे आणि तिने जे मनामध्ये दाबलेलं आहे ना ते याच्यापेक्षा खूप मोठं आहे. तर तेव्हा मानिनी म्हणते काय झालेलं आहे ना ते सर्व नीट सांगशील का? तर तेव्हा पार्थ म्हणतो तुम्ही दोघांनी फक्त तिच्या कपाटामधले फोटो पाहिलेले आहेत आणि इतके गडबडलेला आहे, पण तिच्याकडे एक मंगळसूत्र सुद्धा आहे आणि ते मंगळसूत्र कधीचं आहे माहिती आहे का? आम्ही 7-8 वर्षांचे होतो ना तेव्हा भावला भावलीचं खेळ खेळत असताना त्यावेळेला मी गमतीमध्ये तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं होतं आणि म्हणालो होतो तूच माझी भावली आहेस आणि त्यावेळचं मंगळसूत्र आहे ते. आणि रम्या अजून त्यामधून बाहेरच आलेली नाही. रम्याच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर मी दुर्लक्षसुद्धा केलं असतं, पण आपली रम्या आहे ना ती आणि त्यामुळे मला असं वाटत आहे की आपण हे लग्न पोस्टपोन करूयात. तर तेव्हा जीवा पार्थला म्हणतो दादा काय झालेलं आहे तुला आणि या क्षणाला लग्न पोस्टपोन करणं कसं काय शक्य आहे? तर तेव्हा पार्थ म्हणतो जीवा लग्न ही फार मोठी जबाबदारी असते. जबाबदारी पेलवताना अगोदरच्या जबाबदारीमधून मोकळं व्हायचं असतं आणि हे बॅगेज घेऊन मी लग्नाला नाही उभा राहू शकत. मला सतत रम्याचा चेहरा वेडेपणा आठवत राहील आणि इकडे नंदिनीचा हात हातात घेऊन सप्तपदी चालत असताना माझ्या डोक्यात येईल की रम्याने तिची नस तरी कापून घेतली नसेल ना आणि हा तिढा कसा सुटणार आहे आणि मी अशा मनस्थितीमध्ये नाही लग्न करू शकत. तर थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर येतात. तर तेव्हा वसुंधरा डॉक्टरांना माझी रम्या कशी आहे असं विचारते. तर तेव्हा डॉक्टर आता बरी आहे ती आणि ती आउट ऑफ डेंजर आहे आणि आपल्याला जसं वाटलं होतं ना तसं काहीच झालं नव्हतं. म्हणजे रम्याने काही गोळ्यांची पूर्ण बाटली वगैरे संपवलेली नव्हती. जेमतेम 7-8 गोळ्या खाल्लेल्या होत्या तिने, म्हणूनच ती इतकी वेळ गुंगीत होती आणि आता ती बरी आहे आणि मी बाहेर सगळ्यांना ते सांगून येतो असं म्हणून चाललेले असतात. तर तेव्हा वसुंधरा डॉक्टरांना थांबवते आणि म्हणते सकाळपासून सगळे खूप काळजीत आहेत. मी स्वतः जाऊन सांगितलं ना की रम्या आता बरी आहे, मग सगळ्यांचा जीव भांड्यात पडेल. तुम्ही रम्याजवळ थांबाल का? मी जाऊन येते असं म्हणून तिथून निघून जात असते. तर तेव्हा डॉक्टर रम्याजवळ जाऊन थांबतात. तर तेव्हा वसुंधरा मनातल्या मनामध्ये बोलू लागते आणि म्हणते मी कोणाला काहीसुद्धा सांगणार नाही. ज्या क्षणी यांना कळेल ना की रम्याला काहीसुद्धा झालेलं नाही त्या क्षणी हे सगळेजण पाठ फिरवून पार्थच्या लग्नासाठी निघून जातील. तर इकडे काव्या फोन लावत असते. तर तेव्हा नंदिनी ते निघाले आहेत का असं तिला प्रश्न करते. तर तेव्हा काव्या काय असं तिला विचारते. तर तेव्हा नंदिनीच्या लक्षात येतं आणि नंदिनी काव्याला म्हणते तुझं काहीतरी वेगळंच चालू आहे का? मला वाटलं तू पार्थना फोन केला आहेस का? तर तेव्हा काव्या नंदिनीला चिडवू लागते आणि म्हणते आता सगळे फोन पार्थलाच लागणार ना आणि सगळे रस्ते पार्थकडेच जाणार. तर तेव्हा नंदिनी तू हे काय बोलत आहेस असं म्हणते आणि ते कधी निघणार आहेत ना तेवढंच विचारायचं होतं मला. तर तेव्हा आरूसुद्धा चिडवू लागते आणि म्हणते अगो बाई किती ती लगीन घाई. तर तेव्हा नंदिनी लाजू लागते. तर काव्या नंदिनीला म्हणते ताई लाजू नकोस, लाजणं सोड आणि पुढचा विचार कर तरच सगळं निभावून नेशील हनीमूनला असं म्हणते. तर तेव्हा नंदिनी काव्याला बोलू लागते आणि तुला काय कळत आहे का नाही, आई बाबा आहेत ना समोर. तर तेव्हा आरू म्हणते ते आपलेच आई बाबा आहेत ना आणि या गोष्टीचं डिस्कशन व्हायलाच पाहिजे असं म्हणू लागते. तर तेव्हा शारदा ओरडते आणि हळू बोला आपण गाडीतच आहोत ना. तर तेव्हा नंदिनी म्हणते मी तर बोलत आहे या दोघींना गाडीतून खालीच उतरून टाका. तर तेव्हा काव्या म्हणते बाबा आम्हाला खाली उतरवा, मागून पारची गाडी येतच आहे त्यात बसून येतो आम्ही. आणि दोघीसुद्धा हसू लागतात आणि नंदिनीला परत विचारते खरं सांग कुठे जाणार आहेत तुम्ही हनीमूनला? तर तेव्हा अरू बोलते लंडनला जाणार आहे का पॅरिसला जाणार आहे? तर तेव्हा नंदिनी हे काय करत आहे तुम्ही, कुठल्या कुठे जात आहे तुम्ही असं म्हणते.
तर तेव्हा काव्या म्हणते, नाही तुम्ही कुठे जाणार आहे ना ते विचारत आहे आम्ही, आणि म्हणते हे दोघेच जाणार आहेत ना. त्यावर आरू बोलते, दोघेच जाणार ना, त्याशिवाय तिसरा कसा काय येईल असं म्हणते. तर तेव्हा नंदिनी अजूनच लाजू लागते. तर इकडे मानिनी पार्थला म्हणते, तुझी मनस्थिती मला कळत आहे, पण एखाद्याच्या वेडेपणाला जर धार असेल ना तर आपण लगेच आपली मान त्याच्या ताब्यात द्यायची नसते. तू एका गोष्टीची खूणगाठ बांधून घे मनाशी. आपल्याला रम्याविषयी जे कळालं ना तेव्हा तू मागे फिरला असतास ना तर गोष्ट वेगळी होती. आता मोहिते आपल्या मुलीला घेऊन, आपलं सगळं काही घेऊन गावाच्या वेशीपाशी उभे आहेत. मानाने त्यांच्या गावामध्ये शिरतील, मनाने कदाचित अक्षता सुद्धा टाकत असतील, त्यांच्या मुलीच्या चांगल्यासाठी दृष्ट सुद्धा काढत असतील, आणि अशावेळी आपण त्यांना सांगायचं की आम्ही अजून सुरुवात सुद्धा केलेली नाही, तुम्ही मागे फिरा आणि परत या. आणि हे असं नाही होऊ शकत बाळा, आणि हे असं आपण करायचं सुद्धा नाही. तर तेव्हा विक्रम बोलतो, तुझी आई बरोबर बोलत आहे, ते अगदीच ठीक आहे, मला तर पटत आहे ते. रम्याच्या वेडेपणाची शिक्षा आपण साध्या सुध्या मुलीला का द्यायची. हे सगळे मंडळी एव्हाना तिकडे गावाकडे पोचले सुद्धा असतील, आणि आपण तिकडे पोचलो नाही ना तर ते लोक गावातल्या लोकांना काय उत्तर देणार. जरा तिथल्या लोकांचा विचार करा, त्या भावकीचा विचार करा. आणि ही असली थेरं तिकडे गावाकडे नाहीत चालत. ती गावामधली लोक अजिबात काही ऐकून घेणार नाहीत, आणि आपलं काही नाही त्या सगळ्या गावामध्ये मोहित्यांची नाचक्की होईल. आणि तुझी आई बोलत आहे ना ते अगदी बरोबर आहे. आता या सगळ्याला खूप उशीर झालेला आहे. तर तेव्हा पार्थ बोलत असतो, तर तेव्हा जीवा पार्थला थांबवतो, आणि आई म्हणत आहे ना ते एकदम बरोबर आहे. मला असं वाटत आहे की तू जायला हवं, कारण तू जितका काळ इथं थांबशील ना तितका अजून कन्फ्यूज होशील. आणि मला वाटत आहे की तुम्ही सगळ्यांनीच पुढे व्हा, मी इथे थांबतो, आणि इथलं सगळे सेटल झालं ना की मागून येऊन तुम्हाला जॉईन होईन. तर ते बोलत असताना मात्र वसुंधरा वरून सर्व ऐकत असते. तर तेव्हा विक्रमसुद्धा पार्थला म्हणतो, तो बरोबर बोलत आहे, आपण निघूयात, वेळेत पोचूयात तिकडे. तर तेव्हा जीवा पार्थला म्हणतो, दादा डोंट वरी, मी इथे आहे. तर तेव्हा पार्थ तयार होतो. तर इकडे काव्या अरुषीला म्हणते, तू बघत आहेस ना ती कशी हसत आहे ते, नेहमीच आहे हिचं, असं वरून दाखवत असते की चिडली आहे आपल्यावरती, पण आतल्या आत लाडू फुटत असतात. आणि आता तर काय हनीमूनचे लाडू फुटत असतील. तर तेव्हा आरू म्हणते, आपण पण जाऊयात का लाडू खायला. तर तेव्हा नंदिनी त्या दोघींना, तुम्ही काय बडबडत आहात असं म्हणते. तर तेव्हा आरू नंदिनीला म्हणते, ताई तू जिथे जाशील ना आणि पार्थ जिजू जिथे जाणार ना तिथे आम्ही सुद्धा येणार, असं म्हणून शारदाला, आई आपली सुद्धा फॅमिली ट्रिप पेंडिंग राहिलेली आहे ना, मग आपण सुद्धा जाऊयात ना प्लीज, असं बोलू लागते. तर तेव्हा शारदा धनंजयला म्हणते, या दोघी काय काय बोलत आहेत, तुम्ही काहीतरी बोला ना त्यांना. तर तेव्हा धनंजय म्हणतो, बोलतो ना, आणि फक्त आपणच का जायचं, पारच्या कुटुंबाला सुद्धा घेऊन जायचं का, असं म्हणून जातो. तर तेव्हा सर्वजण हसू लागतात. तर तेव्हा काव्या म्हणते, बरोबर आहे बाबा तुमचं, आणि तसं सुद्धा आपल्याला मोठी फॅमिली डिस्काउंटसुद्धा मिळेल ना, आणि बेस्ट आहे हे तर, असं बोलू लागते. तर तेव्हा अरुषी म्हणते, मला आता असं वाटत आहे की आपण जरा गप्प बसूयात, नाहीतर ती ताई आहे ना आपल्याला हाणेलच. तर तेव्हा काव्या म्हणते, नको रे बाबा, उगीच नको मार खायला, आणि ठीक आहे हनीमून कॅन्सल. तर तेव्हा नंदिनी बोलू लागते आणि म्हणते, हसा एकदाचे, किती वेळ हसू दाबून ठेवलेला आहे. तर तेव्हा सर्वजण परत हसू लागतात. तर इकडे पार्थ जीवाला म्हणतो, तू लवकर ये. तर तेव्हा जीवा म्हणतो, भाई मेरे आने तक शादी मत करना, नाहीतर मी रस्त्याने घेऊन धावतोय बॅग, आणि इकडे भाईने गळ्यात हार घातलेला सुद्धा असेल, आणि मी धावत उंबरट्यापर्यंत पोचेल ना आणि बघतो तर काय, भाईचं लग्न झालेलं सुद्धा असेल, असं नको करोस. आणि ते ऐकल्यानंतर दोघे हसू लागतात. तर तेव्हा पार्थ जीवाला मिठीच मारतो, आणि तेव्हा विक्रम म्हणतो, चला आपण निघूयात, ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. आणि ते सर्व निघायसाठी बाहेर पडतात, आणि तेव्हा जीवा तिथेच थांबतो. तर तेव्हा वसुंधरा वरून ते सर्व काही बघत असते, आणि त्यानंतर रागाने रम्याकडे जाते आणि रम्याला उठवते आणि म्हणते, बास झाली तुझी नाटकं रम्या, मला डॉक्टरांनी सगळं काही सांगितलेलं आहे, आणि फक्त 5-7 गोळ्याच खाल्लेल्या होत्यास तू, आणि त्यामुळे फक्त तुला गुंगी आलेली होती, आणि बाकी काही सुद्धा झालेलं नाही. आणि ज्या पार्थसाठी तू हे सगळं केलेलं आहेस ना, तो तुझ्याकडे पाठ करून लग्नाला निघून
होऊन सुद्धा गेला, तो पण केव्हाचाच. तर ते ऐकल्यानंतर रम्याला मात्र धक्काच बसतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये गावाकडे माई शंख वाजवते. तर तेव्हा नंदिनीचा मामा माईला आपल्या नंदिनीचं पार्थसोबत लग्न ठरलेलं आहे, तिला आशीर्वाद देशील ना असं विचारतो. तर तेव्हा माई आशीर्वाद तर देवी आईकडूनच घ्यायचा असतो असं म्हणते आणि गुरुजींना आशीर्वाद द्यायला सांगते. तर त्यानंतर गुरुजी नंदिनीला आणि पार्थला टिळा लावत असतात आणि आशीर्वाद देत असतात. आणि जेव्हा नंदिनीला टिळा लावत असतात तर तेव्हा नंदिनीचा रुमाल खाली पडतो. तर तेव्हा पार्थ तो रुमाल उचलायसाठी खाली वागतो, इतक्या जीवा पुढे सरकतो आणि तेव्हा गुरुजी जीवालाच टिळा लावतात आणि तुम्हा दोघांचा संसार सुखाचा होवो असा आशीर्वाद देतात. तर तेव्हा नंदिनी बाजूला बघते आणि इथे जीवा कसा काय आला असं म्हणू लागते आणि परत मागे पार्थकडे बघते आणि तिला धक्काच बसतो. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.